पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणात भाजप नेत्या चित्रा वाघ ह्या आक्रमक झाल्या आहेत आणि त्यांनी नाशिकमध्ये पत्रकार परिषद घेऊन पुन्हा एकदा संजय राठोड आणि राज्य सरकारवर टीकेची तोफ डागली आहे। बलात्कारांना वाचवणारे हे सरकार आहे असा थेट आरोपच त्यांनी केलाय आणि या प्रकरणी एफआयआर का दाखल झाली नाही असा सुद्धा सवाल चित्रा वाघ यांनी उपस्थित केलाय। साधी मागणी आहे, 22 वर्षाची मुलगी त्या ठिकाणी तिचा मृत्यू झाला, त्याचा एफआयआर का नाही। ज्या वेळेला पुण्यामध्ये गेलो त्यावेळेला त्या केसचं गांभीर्य आणखीन म्हणजे कशा पद्धतीने सरकार पोलीस प्रशासन एका बलात्काराला वाचवायचं काम करते हे मी माझ्या डोळ्यांनी पाहून आली आहे। आम्ही उपस्थित केलेले प्रश्न ज्याचं एकाचंही उत्तर ना सरकारकडनं आलंय आणि ना पोलीस प्रशासनाकडनं आलंय। एवढे सगळे पुरावे आल्यानंतर सुद्धा शंडासारखे बसून राहणारं सरकार हे तर नामर्द सरकार आहे। आम्ही नेहमी सांगतो हे सगळे मंत्रिमंडळातले मंत्री सगळे चट्टे बट्टे सगळे सारखे आहेत, पण मुख्यमंत्री महोदय तुमच्याकडनं आम्हाला अपेक्षा आहे, कारण तुम्ही या सगळ्यांमध्ये वेगळे आहात। जरी विरोधी पक्षात असलो तरी आम्हाला आदर आहे तुमच्याबद्दल। महाराष्ट्रातल्या जनतेला तुमच्याकडनं अपेक्षा आहे की तुम्ही या बलात्काराला हाकलून द्याल साहेब। इतकी वाईट परिस्थिती असते खुर्चीच्या त्या सत्तेच्या खुर्चीत जाऊन बसल्यानंतर, इतकी वाईट परिस्थिती आहे। मला खात्री आहे, मला विश्वास आहे, जर आज उद्धव ठाकरे मुख्यमंत्रीच्या खुर्चीवर नसते आणि शिवसेना प्रमुख म्हणून फक्त असते तर फाडून खाल्ला असता या संजय राठोड सारख्या सगळ्या कुत्र्यांना। पण आज मला हे दुर्दैवाने सांगावं लागतंय साहेब, खुर्ची इतकी वाईट आहे का की राज्यातल्या मुलीबाळींची किंमतच त्याची म्हणजे त्यांच्या अब्रूची किंमत या खुर्ची पुढे काहीच नाही, अशी परिस्थिती झाली आहे का। तर पूजा चव्हाण प्रकरणावरून वनमंत्री संजय राठोड यांच्या विरोधात आक्रमक झालेल्या भाजप नेत्या चित्रा वाघ या अडचणीत सापडण्याची शक्यता आता निर्माण झाली आहे। बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी चित्रा वाघ यांचे पती किशोर वाघ यांच्यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं गुन्हा दाखल केलाय। किशोर वाघ यांच्या एकूण संपत्तीपैकी 90% संपत्ती ही मुंबई, पुणे आणि नाशिकमध्ये असून ही सर्व बेहिशेबी संपत्ती असल्याची माहिती एसीबीच्या सूत्रांनी दिली आहे। 2016 मध्ये लाच घेतल्याच्या आरोपाप्रकरणी एसीबीनं किशोर वाघ यांची चौकशी केली होती आणि त्यानंतर बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी 12 फेब्रुवारी 2021 मध्ये हा गुन्हा नोंदवला गेलाय। तर चित्रा वाघ यांच्यावर सरकारनं सूडबुद्धीनं तर कारवाई केली नाही ना असा सवाल त्यामुळे आता उपस्थित केला जातोय। एसीबीनं किशोर वाघ यांच्यावर गुन्हा दाखल केल्यानंतर चित्रा वाघ यांनी सरकारवर निशाणा साधलाय। या प्रकरणात मला गुंतवण्याचा डाव असून सत्ताधाऱ्यांना मी पुरून उरेन असा टोला त्यांनी लगावलाय। तसंच पूजा आत्महत्या प्रकरणात आवाज उठवल्यानंच एसीबीनं ही कारवाई केल्याचाही आरोप त्यांनी केलाय। एसीबीच्या डीजींना मला आता विचारायचंय, राज्याच्या गृहमंत्र्यांना मला विचारायचंय, एसीबीच्या चौकशीसाठी माझ्या नवऱ्याला घरी येऊन हँड डिलिव्हरी नोटीस दिली हो तुम्ही, चौकशीला या म्हणून। मग आता काय माणसं संपली का काय तुमची एफआयआर ची कॉपी माझ्या घरी पाठवायला आणि मला सांगायला? व्हॉट्सअपवरनं पाठवले नोटीस, व्हॉट्सअपवरनं, इतकी अर्जंट तातडीचे केस। ज्याने पैसे घेतले हातात तो गांधी हॉस्पिटलचा सुप्रिटेंडंट डॉक्टर गजानन भगत त्याचं नाव, जो याच्यातला मूळ आरोपी, ज्याने हातात पैसे घेतले त्याची अजून चौकशीच करताय आणि माझ्या नवऱ्यावरती गुन्हा दाखल करता। वा रे वा, माझ्या नवऱ्याला व्हॉट्सअपवर नोटीस पाठवायचं काम एसीबीने केलंय, जे इतके दिवस पोस्टाने येत होतं। इतकी अर्जन्सी होती आणि इतकाच लवकर गुन्हा दाखल करायचा होता, तर गुन्हा दाखल केल्यावर एफआयआर ची कॉपी घरी पाठवायला किंवा आम्हाला कळवायला एसीबी कडे माणसं नव्हती काय? त्या केसमध्ये फक्त किशोर वाघ त्यांना नको होता, त्यांना चित्रा वाघ त्याच्यामध्ये कशी अडकवता येतील, कारण त्याच्यासाठी मुंबई बँकेला त्यांनी पत्र पाठवलं, तुमच्याकडून चित्रा वाघने घेतलेल्या 30 लाख लोनचं आम्हाला स्पष्टीकरण द्या, जे की मी कधी आयुष्यात घेतलेलं नाहीये। एका मुलीच्या खून झालाय तिकडे, तिला मारून टाकलंय, तिची माती झाली आहे, त्याच्यावर मी बोलते म्हणून माझ्या घरावर अटॅक, माझ्या नवऱ्यावरती गुन्हा दाखल केला तुम्ही।
अजिबात काळजी करायचं काम नाही. उद्या आणखीन माझ्यावरती काही लोक उभे करून गुन्हे दाखल झाले तर मला नवल वाटणार नाही. पण मला तुम्हाला सांगायचंय सत्ताधाऱ्यांनो, लक्षात ठेवा, तुम्हाला तर मीच पुरून उरणार आहे.